आपल्यात राहावं आणि दोन्ही बॅलन्स ठेवून चालावं. आपण काही अर्थात संत नाही आहोत. मला खरंच नवल वाटतं संतांचं कसा संसार केला त्यांनी आणि परमार्थ पण कसं केला. म्हणजे ते खरं सत्पुरुष म्हणजे देवाचे अवतारच आहेत. आपण मानवी साधे आहोत. पण अशा नाना अडचणी येतात आणि लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. म्हणजे आपल्याला लोक असं समजतात की आता याला परत नोकरीवर घेण्यात अर्थ नाही, कारण आता वेगळ्या रस्त्यावर चाललाय. म्हणजे मला लोकांना सांगावं लागतं, अरे आम्ही बदललो नाही, आमच्यात एक ब्रँच आली वेगळी. ते आता अवघड आहे थोडस लोकांना समजवण्याचं. एनिवे, पार्ट ऑफ लाईफ आहे, पण मजेशीर लाईफ. जयंतराव, एकच मिनटं जयंतरावांचा विषय पूर्ण करतो. जयंतराव, संन्यास घ्यायचा असेल तर पत्नीची परवानगी लागते बरं का. ते माहिती आहे हो. असं आहे सर, बुडते हे जे ना देखवे ना डोळा असं जे आहे तुकाराम महाराजांचं, आपल्याला म्हणजे तो कळवा आपल्यालाही होतं, पण आपली तेवढी कॅपॅसिटीच नाहीये सर. नाही, आपण काहीच करू शकत नाही. अगदी निश्चित. आणि आपलं काय असतं थोडंसं, आपण धड ना अलीकडे आणि धड ना पलीकडे. म्हणजे आपण ते जे मध्ये असणं असं म्हणतात ना, की जर या तीराला पण नाही आणि त्या तीराला पण नाही, अशी आपली सगळ्यांची परिस्थिती असते. त्याच्यामुळे आपण येणारी अस्वस्थता कशी कोप करायची हेच कळत नाही सर. म्हणजे इकडे इकडे नाही तर तिकडे नाही, तुम्ही म्हणलेले एकदम एक्झॅक्टली बरोबर आहे. त्याच्यामुळे ती जी अस्वस्थता येते तर हे ना आपल्या आता मी तुम्हाला हे पण सांगतो की ज्या वेळेला तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा एक श्लोक आपल्याला रोज लिहायचा आहे, ते लिहायला जेव्हा बसाल ना त्यावेळेला सुद्धा तुम्हाला अनेक अडचणी येतील. तुम्ही हे लक्षात ठेवा. आपण कोणतीही साधना सुरू करायची म्हणली, कोणतीही उपासना सुरू करायची म्हणली की सगळ्यात पहिल्यांदा अडचणी समोर उभ्या राहतात. कारण ह्या ज्या दुष्ट शक्ती आहेत ना, कलियुगाचा हा महिमा आहे की आपण एखादा सत्यसंकल्प केला तर तो पूर्ण होऊ नये ह्याच्याकरता कलीच्या सगळ्या शक्ती प्रयत्न करत असतात. हां, मी तुम्हाला असं म्हणू शकलो असतो की रोज तुम्ही 10 श्लोक लिहा म्हणजे एवढ्या दिवसात ते पूर्ण होतील. हे का नाही सांगितलं? त्याचं कारण तेच आहे की एकच श्लोक लिहा आणि 108 दिवस सलग ते करा. त्याच्यामागे काहीतरी विचार केलेला आहे. उगाचच मला काही वाटलं आणि म्हणून सांगितलं असं नाही. ज्या पद्धतीनं माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा किंवा ते या मार्गावर राहण्याकरता म्हणून त्यांनी काही विशिष्ट गोष्टी कराव्यात, काही उपासना करावी, काही साधना करावी, त्याचा एक भाग म्हणून ते सांगितलेलं आहे. तर अडचणी या येणारच. तुम्ही अगदी बघा, म्हणजे अगदी ठरवून आपण बसलो आणि कोणीतरी आलं की आपल्याला ते अर्धवट सोडावं लागलं, अशा अनेक गोष्टी होणार. तरीसुद्धा आपण नेटाने बसून रात्री झोपण्यापूर्वी तो एक श्लोक लिहावा किंवा तेवढ्याकरता तुम्हाला तो अभ्यास दिलेला आहे. कोणीतरी विचारलं की 3 वेळा मी दिवसातनं 3 वेळा किंवा 4 वेळा पाठ होतात, त्याच्याबद्दल काहीच माझं अडचण नाही, पण एकच श्लोक तुम्ही लिहा एवढी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. हां, हो बोला. खूप आनंद होतोय की इतका छान अभ्यासू लोकांचा ग्रुप आहे. मी त्यांचा पासंगाला सुद्धा नाही आहे. म्हणजे खरंच मी प्रांजळपणे अगदी कबूल करतो की किती मोठे मोठे अभ्यासक लोक आहेत. गुरुजी तर महानच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जे विद्यार्थी म्हणजे माझे जे आहात ते म्हणायला मला खरं तर त्यांचा मला गौरव वाटतोय माझं स्वतःचा त्याच्यामध्ये, की आपण अशा लोकांच्या बरोबर अध्ययन करतोय म्हणून आता खूप छान वाटतं याच्यामध्ये. आपण हे हिरिरीनं भाग घेतात आणि विजय दादा वगैरे आता नाव प्रत्येकाची इथं मी समोर दिसत नसल्यामुळे घेऊ शकत नाहीये, बट एन्जॉय. आणि आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी की जे अवताराच्या बाबतीत बोललं गेलं होतं की स्वतःच एक सुदर्शन सोडून द्यायचं किंवा फो करायचं आणि भस्म करायचं, तर त्याच्यामध्ये एक धारणा ही पण असावी की मानव प्रजातीला तो आपल्यातला आहे, आपल्या जवळचा आहे असं वाटावं. बरोबर. हे सगळे आहेत. एक जर नरसिंह अवतार जर सोडला त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की नर पण आहे, सिंह पण आहे. म्हणजे हे मानव प्रजातीच्या जवळचे हे आहेत वंश. तसे सुद्धा वराह जवळचा आहे, बाकी राम, कृष्ण, हे परशुराम वगैरे तर सगळे मानवी देहाच्याच त्याच्यामध्ये अवतरलेले आहेत. तर ते त्याच्यातून आपली परमेश्वराच्या विषयीची सान्निध्यता कळून यावी असा एक त्याच्या मागचा हे असावा.
श्रद्धा अधिक दृढ व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. कारण नुसतं कोणीतरी येऊन फो केलं आणि मंत्र मारून निघून गेला, सुदर्शन चक्र सोडलं, तर मग त्याच्यावरती विश्वासही ठेवला नसता देवावरती कोणीतरी करतोय म्हणून. असं आपल्यातलाच राम ज्यावेळेला वाटतोय की एक साधा त्यांनी हे घेऊन सगळ्यांना एकत्र करून ह्याच्यातनं संदेश पण दिला गेलेला आहे ना पुढच्या मानवजातीसाठी, शरीरासाठी. बरोबर निश्चित. अगदी वानरांना घेऊन, वननर आहेत खरं तर ते वानर म्हणजे, हो तर अशांचं एकत्र करून आता साधा गोवर्धन पर्वत उचलायचा आहे, तर एकटे पण ते तसं उचलू शकले असते भगवंत, पण सगळ्यांना काठ्या लावायला सांगितलं. हे करायला लावलं, एकीचं बळ त्याच्यातनं दाखवून दिलं. ह्या अशा काही गोष्टी त्यांना त्याच्यातनं दाखवून द्यायच्या होत्या अवतारातून. बरोबर. आता आपण ते दुष्ट शक्ती, रावण हे दुष्ट प्रवृत्तींच्यावरती आपला विषय चाललेला. मला स्वतःला वैयक्तिक जिज्ञासेसाठी तुम्हाला विचारते, आपल्या मनामध्ये पण शुभ वासना आणि अशुभ वासना असतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? शुभ वासना आणि अशुभ वासना या असणारच. जे तुमचं रिलेशन आपल्या ह्या दुष्ट म्हणजे जे आता आपण जे बघतोय हिरण्यकशिपू किंवा हे जो याच्याशी जोडून त्याच्या प्रकारे आपल्याला विचार करता येऊ शकतो का, हे मला विचारायचंय. नाही, मला प्रश्न नाही कळला. म्हणजे आता हे दुष्टांच्या बद्दल चाललंय की दुष्ट लोक, दुष्ट राय आहे ते खूप तपश्चर्या करतात, हे करतात, ते असं चाललंय. आणि देव आणि दान, थोडक्यात देव आणि दानव आहे. तर त्याच प्रकारे आपल्या मनात शुभ आणि अशुभ वासना असतात, त्याला आपण देव आणि दानव म्हणू शकतो? नाही, त्या वासना आहेत ना. देव आणि दानव ही प्रकृती झाली आणि त्या वासना आहेत. प्रकृती वेगळी आहे आणि वासना वेगळी आहे. वासना ही प्रकृती वेगळी आहे आणि वासना वेगळी आहे. प्रकृती म्हणजे आपल्याला जे दिसतंय आजूबाजूला ना, दृश्य स्वरूपात जी आहे तिला प्रकृती म्हटलेलं आहे आणि अदृश्य स्वरूपामध्ये त्याला वासना असं म्हटलेलं आहे. आता त्याचं वर्गीकरण असं होऊ शकतं, रजोतम आणि सत्वगुण, त्याच्याप्रमाणे आपल्या वासना. नाही, गुणांचा प्रयोग वेगळा. मला हे दुसरं विचार, त्रिगुण मला काय विचार. त्रिगुण पूर्ण वेगळे आहेत आणि त्रिगुण हे असल्याशिवाय आपण म्हणजे इम्बॅलन्स होईल. जर त्रिगुण इम्बॅलन्स झाले ना तर आपण इम्बॅलन्स होऊ. त्यामुळे ते प्रत्येकामध्ये असतातच. वासना ही जी आहे हिला मुळात दृश्य स्वरूप नाही आहे ना. मला एखादी गोष्ट हवी आहे तर हवी असणं ह्याला वासना म्हणतात आणि ती जी गोष्ट आहे ती प्रकृती झाली. येते लक्षात काय म्हणतोय मी? हां, मग आता ज्यांना आपण शरीर व्याधीवरती येऊ, ज्यांना श्रीखंड किंवा काय गोड पदार्थ खायचा नाहीये कारण डायबिटीज झालेला आहे, हां, किंवा डायबिटीस आहे म्हणून तो पदार्थ खाता येत नाही, पण तरी सुद्धा त्याची वासना कमी होत नाही. हां, आणि तो त्या वासनेचा विचार करतो मनामध्ये आणि बुद्धीमध्ये. आणि अनेक जण असे आपल्याला सापडू शकतात की 8 दिवस काहीही गोड खाल्लं नाही पण 400 शुगर झाली किंवा शुगर शूट झाली, असं होऊ शकतं. तर ते ज्या वासना आहेत ना त्याच्यामुळे होतं, ते प्रकृतीमुळे होत नाही. किंवा अनेक जण, मी तुम्हाला माझ्या ओळखीतले अनेक जण असं म्हणजे माहिती आहेत मला की 4 चौघामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये ते बोलायला लागले की इतकं उत्तम उदाहरण देऊन बोलू शकतात, पण तेच ज्यावेळेला व्यासपीठावरती बसतात किंवा एखाद्या कार्यक्रमाकरता उभे राहतात तर तो कार्यक्रम आज आहे म्हणल्यावरती त्यांना आजारी वाटायला लागतं. मला बरं नाही असं फिलिंग येतं. असं बघितलं असेल अनेकांचं बघा. हां, तर हा त्यातला फरक आहे. ज्याला सोप्या अर्थाने एखाद्या वेळेला लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणतो आपण, म्हणजे ह्या विशिष्ट उदाहरणाकरता मी सांगतोय. तर ती भावना जागृत होणं हे अगदी स्वाभाविक आहे त्या वेळेला. गुरुजी, हा कॉन्फिडन्स कसा वाढेल?
कॉन्फिडन्स कसा वाढेल? अरे बापरे. ज्या वेळेला तुम्ही, सोपं सांगू का? सांगा ना, सांगा. खोटं बोला पण रेटून बोला. मुळामध्ये एकच मिनिट. मुळामध्ये आपल्याला भीती कशाची वाटते हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे मला मुळात कशाची भीती वाटते हे जर कळलं तर मग ती वाटू नये म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड करण्याकरता जे काही करायला लागतं त्या पद्धतीने करता येते. त्यामुळे ते आधी तुम्ही शोधा आणि मग त्याच्यावरती उपाय सांगता येतील, काही अडचण नाही. हां, कोणीतरी बोलत होतं, बोला. सर, आपण आता हे जे डिस्कशनच करतोय म्हणजे काय हो. आपल्याला फार डोक्यात जळली, तर आपण हे म्हणतो की नेहमी अहंकार नसावा. पण मला एक असं व्यक्तिशः असं वाटतं नेहमी की ह्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला अहंकार का नसावा की भगवंत माझ्या बरोबर आहे, मला बाकी कुणीही वाचवत नाही, भगवंत मला वाचवतो, याचा अहंकार का नसावा सर? अहंकार झाला की भगवंत गायब होतात. मग तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे, असं चांगलं वाईट काही नसतं बरं का. मुळामध्ये चांगलं आणि वाईट अशा दोन गोष्टी ज्या आपण व्यवहारामध्ये बघतो तशा नाही आहेत. वाटणं हे जे आहे याला शंकराचार्यांनी मनाची अवस्था म्हटलेलं आहे. एखादी गोष्ट मला वाटणं, मग ते चांगलं असू देत किंवा वाईट. मनाला होणारी वेदनाच ती जर मनाला अनुकूल असेल तर त्याला आम्ही चांगलं म्हणतो, ती जर मनाला प्रतिकूल असेल तर त्याला आम्ही वाईट म्हणतो, म्हणजे सुख आणि दुःख. आणि आपण भागवतामध्ये पुढे अशी कथा बघणार आहोत की गोपींना वाटलं की श्रीकृष्ण आमच्या बरोबर आहेत आणि ज्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा अहंकार उत्पन्न झाला की श्रीकृष्ण आत्ता आमच्या बरोबर आहेत, त्यावेळेला भगवंत तिथून निघून गेलेले. भागवतामध्ये हा प्रसंग आहे, मी सांगणार आहे त्यावेळेला. अनेक जण मला असे माहिती आहेत की आम्हाला कुठलाही अहंकार नाही ह्याचा त्यांना अहंकार आहे. हा सर, सूक्ष्मरित्यातली काहीतरी असतंच मनामध्ये शेवटी असेल. म्हणून मी म्हणलं ना तुम्हाला पहिल्या दिवशी की ज्या वेळेला कथा होते, आपलं कीर्तन होतं, प्रवचन होतं, त्यावेळेला लोक आपल्या पाया पडायला येतात आणि त्यावेळेला आपल्याला जेव्हा असं वाटायला लागतं की हे माझ्या पाया पडत आहेत, तेव्हा आपल्याला ते हवंसं वाटतं आणि त्याचा अहंकार तयार होतो. त्यामुळे पक्क लक्षात ठेवायचं की हे जे काही नमस्कार वगैरे आहेत ते मला नाही आहेत, हे आपण एकदा पक्क डोक्यात करायचं. फार अवघड असतं हे सोडणं. हे खरंच अवघडल्यासारखं वाटतं सर. कीर्तन झाले ते नमस्कार करतात ना, म्हणजे आपलं नाहीच आहे असं भावना मनामध्ये येते, अवघडल्यासारखंच वाटतं ते, म्हणजे नको करून घ्या असं. हो, मग आपण फक्त माध्यम होत, आपण पोस्टमन होत. तो नमस्कार आपल्याला रामांपर्यंत, कृष्णांपर्यंत पोचवायचा आहे. आपण फक्त पोस्टमन होत त्या नमस्काराचे, हे पक्क लक्षात ठेवायचं. बरोबर, एकदम छान पटलं. कुठली सृष्टीच्या विस्ताराचं जे वर्णन आहे त्यामध्ये म्हटले ब्रह्माने जे 11 रुद्र 11 नावं दिली, तर ते 11 रुद्र असं शिवपुराणामध्ये काय वेगळे 11 रुद्र दिलेत का, हेच 11 रुद्र आहेत? शिवपुराणांमधली नावं मला आत्ता नाही लक्षात, मी वाचलंय ते, पण नावं वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला ही सगळी नावं जी आहेत ना ती पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्गाला सगळी लिहून देईन. तुम्ही त्या पद्धतीने तेवढी सांगा, कारण हे अगदी तांत्रिक भाग आहे ज्याला म्हणतो आपण. तुम्ही जर 4 तास जर हे सांगत बसलात, म्हणजे 4 तासातले अगदी 15 मिनटं जरी हे सांगितलं ना तरी तुम्हाला लक्षात येईल की हे लोकांना फार काही याच्यात रस नाही आहे, कारण ही नावं आहेत फक्त. आपल्यालाही आठवली पाहिजे. हां, नाही तुम्ही समोर लिहिलेली असली तरी अडचण नाही, पण तुम्ही तेवढंच सांगत बसलात की ब्रह्मदेवांपासून हे 4 ऋषी निर्माण झाले, त्यांचं नाव 1 2 3 4, मग त्यांच्या या पत्नी 1 2 3 4, यात लोकांना रस नाही आहे काही. हां, अगदी खरं आहे. गुरुजी, थोडासा वेगळा प्रश्न की आता आम्ही तुमच्या संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलाय, पण म्हणजे माझ्या वैयक्तिक, बाकीच्यांना माहिती असेल माहिती नाही, पण तुम्ही तुमचा कधी वेळ मिळाला तुमच्या संस्थेविषयी थोडीशी माहिती आम्हाला द्या. नाही, काही माहिती वगैरे काही नाही, माझी संस्था वगैरे असं काही नाही आहे. आपण सगळेजण एकत्र साधक म्हणून काम करतो. याच्यातनं जे काही मला याच्यातनं मी काही 1 रुपया माझ्या चरितार्थाकरता वापरत नाही. माझ्या चरितार्थाचं साधन वेगळं आहे.
गोसेवेकरता हे जे काही आपण शुल्क भरतो हे त्याच्याकरता म्हणून वापरलं जातं. गोशाळा स्वयंपूर्ण व्हाव्या याच्याकरता म्हणून ते जे काही उदबत्त्या तयार करणं, किंवा मी आपल्या ग्रुपवरती फोटो पाठवीन, गोमयापासून गणपती तयार करतात इथे काही गोशाळा, तर त्यांच्याकरता जी मशिनरी लागतात साधारणतः 20-1 हजाराचं मशीन असतं. गोशाळा स्वयंपूर्ण होण्याकरता गोशाळेला आपण थेट मदत देतो. पण माझं अनेकांशी बोलताना असा विषय निघाला की जर तुम्ही पैसे दिलेत तर त्याने काय होतं की आपल्याला पैसे मिळत आहेत म्हणून आमची माणसं काम करणार नाही, तर त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्या म्हणजे गोशाळा स्वयंपूर्ण कशी करता येईल याच्याकरता काही मशिनरी असतात. म्हणजे धूप तयार करायचं मशीन आहे, किंवा आपण तो वाटी धूप बघतो ना, त्याचं विशिष्ट मशीन असतं. ह्या सगळ्याची किंमत साधारणतः 15,000-20,000 रुपये असते. तर ते तुम्ही आम्हाला द्या, ते आम्ही एका गोशाळेला देऊ, त्यांना आम्ही मोफत ट्रेनिंग देऊ. तर अशा पद्धतीनं जे सगळं काम चालतं त्याच्याकरता हे सगळं वापरलं जातं. बाकी वेगळी अशी काही माहिती नाही. गुरुजी एक लवकरच आपलं स्नेहसंमेलन घेऊया. तुम्ही म्हणजे तुझं एकदा घेऊया म्हणाल होता वर्षभरात. हां, आपण लवकर घेऊया म्हणजे कसं की सगळ्यांचा परिचय नाही आपण होईल. आता आपण ऑनलाईन आहोतच, पण नाही, म्हणजे 2दा करायचं ते निश्चित आहे. म्हणजे मला ऑनलाईन विद्यार्थी आणि ऑफलाईन विद्यार्थी आणि त्या ह्याला, आणि पुढचं जे आपण करू ते थोडंसं माझ्या डोक्यात असं आहे की आधी ज्याला आपण वार्षिक परीक्षा असं म्हणू ते, आणि त्याला जोडून एकत्रीकरण, किंवा मग जानेवारी महिन्यात आपला जेव्हा वर्ग संपेल डिसेंबरमध्ये त्याच्यानंतर ते थोडंसं ठरवू. पण मध्ये तर आपण एकदा 2दा किंवा 3दा तर ते भेटणार आहोतच. अगदी लगेच नको, कारण बाकी सगळ्याचे हे, म्हणून मी सांगितलं की गुरुपौर्णिमेच्या पूर्वीचा जो रविवार आहे त्यावेळेला आपण निश्चित भेटू. म्हणजे सगळेजण त्यावेळेला आपण आधी वेळ काढून भेटता येतं, आपण त्यावेळेला एकत्र स्नेहभोजन आणि असा सगळा विषय करणार आहोत.